नमस्कार मंडळी, किनारा वृद्धाश्रमाच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। आता आपण मंगेशला आणि तिच्या आई बाबाला घेऊन मायमर हॉस्पिटल इथे निघालोय आणि मंगेशची आई गरोदर सुद्धा आहे, तर आपण तिथे नोंदणी सुद्धा करणार आहोत आणि आता आपण चेकअप सुद्धा करून घेणार आहोत त्यांचं। मंडळी, 7 ते 8 दिवसांपूर्वीच आपण रेश्मा आणि तिच्या मुलाचं नाव आहे मंगेश, त्याला आपण एका दुर्गम भागामधून आदिवासी पाड्यावरून आपल्या इथे वृद्धाश्रमामध्ये घेऊन आलो होतो आणि आपण तो कशासाठी त्या दोघांना आणलं होतं तर आपण त्यांना मायमर हॉस्पिटलला ऍडमिट करण्यासाठी इथे घेऊन आलो होतो। साधारणपणे 7 ते 8 दिवस त्यांच्यावरती उपचार झालेले आहेत आणि तिच्या पोटामध्ये वाढत असलेला गर्भ त्याला कुठल्याही प्रकारची इजा होऊ नये किंवा भविष्यामध्ये अशा कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी आपण तिची तपासणी करण्यासाठी आपण त्या दवाखान्यामध्ये 8-10 दिवस तिला ठेवलं होतं। या बाळावरती साधारणपणे 6 महिन्यानंतर शस्त्रक्रिया करण्याची वेळ येणार आहे। याचं वय लहान असल्यामुळे आता याच्यावरती कोणत्याही प्रकारची शस्त्रक्रिया करणं शक्य नाही असं मला डॉक्टरांनी सांगितलंय। त्यामुळे आम्ही आता सातत्याने यांच्या संपर्कामध्ये राहणारच आहोत। तसे तर आता आपण या दोघांना घेऊन त्यांच्या घरी पाड्यावरती परत चाललेलो आहोत। आता आपण रेश्मा आणि मंगेश या दोघांना त्यांच्या आदिवासी पाड्यावरती सोडायला आलेलो आहोत। आता रेश्माला याच्या पुढचे 2-3 महिने खूप काळजी घेणं गरजेची आहे। आता सध्या तरी तिच्या सर्व तपासण्या करून आपण तिला इकडे पाठवलेले तिच्या आदिवासी पाड्यावरती। आता रेश्मा, तुला काळजी घ्यायची आहे, तुझ्या बाळाची पण खूप काळजी घ्यायची आहे, लक्षात ठेव। हां, चला।